अखेर तो व्यक्ती सापडलाच ज्याने 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आज सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. लातूरमधील आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली. त्याच्याबद्दल नेमकं असं कोणते पुरावे सीबीआयच्या हाती लागले, कशावरून आरसीसी क्लासचा संचालक असलेला शिवराज मोटेगावकर यांनीच नीटचा पेपर फोडला, अशी कोणती माहिती त्याच्याबद्दल मिळाली, चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक पालकांनी, विद्यार्थ्यांनी, नातेवाईकांनी, मुलांनी सर्वांनीच पाहायला हवा. कारण ज्या क्लासवरती आपण भरोसा करून मुलांना शिकवायला पाठवतो, त्याच क्लासमधील शिक्षक जर अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर यामध्ये मुलांचं किती मोठं नुकसान होते याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण आपला मेन मुद्दा असा आहे, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरच्या शिवराज मोटेगावकरबद्दल कोणती माहिती मिळाली. गेल्या 4-5 दिवसापासून लातूरमधील त्यांच्या घरावर आणि आरसीसी क्लासेसवरती सीबीआय पथकाची नजर होती. मोठ्या प्रमाणावरती कागद जप्त करण्यात आली होती. मोबाईल फोन असो, पेनड्राईव्ह असो, हार्ड डिस्कमधील माहिती असो, सर्व काही त्यांनी तपासले होते. त्यांच्या क्लासमधील काही आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांबरोबर असलेले काही आर्थिक व्यवहार याची देखील चौकशी झाली. यावरून सीबीआयच्या लक्षात आलं, शिवराज मोटेगावकर याने अनेक विद्यार्थ्यांना पैसे देऊन नीट परीक्षामधील काही प्रश्न देखील सांगितलेत. त्यामुळे सीबीआयने त्याला तात्काळ अटक केली आणि पुढे दिल्लीलाही घेऊन जाणार आहे. पण त्या अगोदर सीबीआयने त्याची चौकशी केली. त्या चौकशीमधून धक्कादायक खुलासे झालेत. मोटेगावकर याच्या मोबाईलमध्ये सीबीआयला नीटच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार होते ते सर्व प्रश्न त्याच्या मोबाईलमध्ये सापडले. सर्वात विशेष म्हणजे हे सर्व प्रश्न परीक्षा होण्याच्या भरपूर दिवस अगोदर त्याच्या मोबाईलवरती आले होते. तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार 23 एप्रिललाच शिवराज मोटेगावकर याच्या मोबाईलवरती नीट परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरही आले होते. म्हणजे नीटचा पेपर होण्या अगोदर 10 दिवस आधी त्याच्या मोबाईलवरती प्रश्नपत्रिका आली होती. मोटेगावकरने त्या प्रश्नपत्रिका जशाच तशा विद्यार्थ्यांना दिल्या नाहीत. त्याने काय केलं, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलं आणि काही विद्यार्थ्यांना हे पुरवलं. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्याने प्रश्नपत्रिका दिली त्यांच्याकडून लाखो रुपये देखील उकळलेत. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरती आलेले सर्व प्रश्नपत्रिका डिलीट केल्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण सीबीआयने तांत्रिक मदतीच्या आधारे त्याच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केलाय. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, लातूरमधील आरसीसी क्लासची जाहिरात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याची जाहिरात केली जाते. सोशल मीडियावरती सतत त्याच्या क्लासच्या जाहिराती दिसतात. डॉक्टर घडवणारी फॅक्टरी म्हणून त्याची खास ओळख आहे. पण आता या फॅक्टरीमागे नेमकं काय चालू होतं त्याचाच तपास सुरू झालाय. पण हा आरसीसी क्लास चालवणारा शिवराज मोटेगावकर याच्यावरती संशय कसं काय झाला. त्याचं झालं असं की ज्या दिवशी नीटचे पेपर होते त्या दिवशी त्यांनी त्याच्या 2 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावरती अपलोड केले. व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, शिवराज मोटेगावकर या सरांनी जे प्रश्न दिले होते ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये आले. तर एक विद्यार्थिनी म्हणाली 42 पैकी 42 प्रश्न जसे सरांनी दिले तसेच आले. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांना संशय आला, असं कसं काय घडू शकतोय, 42 पैकी 42 मार्क कसं काय पडू शकतात. गेस पेपरच्या नावाखाली सर्व प्रश्नपत्रिका आहे तशीच जुळून कसं काय येते. खरं तर शिवराज मोटेगावकर यांनी स्वतःच्या क्लासची आणि स्वतःची जाहिरात करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता, पण त्यामध्ये तो स्वतःच अडकला. सीबीआयने शिवराज मोटेगावकर याच्या बँक खात्याची तपासणी सुरू केली. त्याच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झालाय हे देखील समोर आलंय. कोणत्या पालकांनी पैसे दिले, त्या पालकांच्या मुलांची परीक्षा झाली का, त्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, या सर्व बाबी तपासल्या जात आहे. सीबीआयला मोठा संशय आहे, मोठी रक्कम घेऊन त्यांना या प्रश्नपत्रिका पुरवल्या आहेत. पैशाचा व्यापार कुठून झाला आणि तो कुठे गेला याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. आता या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये फक्त शिवराज मोटेगावकर या व्यक्तीचंच नाव समोर आलं नाही, तर पुण्यामधील काही प्राध्यापक आणि इतर व्यक्तींची देखील नावं समोर आलीत. एवढंच नाही तर पुण्यामध्ये ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेचं देखील यात नाव आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रामधील लोक यात नाही, अनेक राज्यामधील लोक यामध्ये आहेत. नीटचा पेपर लीक होणं म्हणजे त्यामध्ये फक्त महाराष्ट्रातील लोक नाही, वेगवेगळ्या राज्यांमधील लोक आहेत आणि यांचं रॅकेट खूप मोठं आहे. हे धागेदोरे कुठपर्यंत जातात, याचा मास्टर माइंड कोण आहे हे कदाचित तपासण्यामध्ये अनेक वर्षे निघून जातील. त्यामुळेच तर तामिळनाडूचे आत्ताच मुख्यमंत्री झालेले विजय यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं
केंद्र सरकारकडे जबाबदारी आहे नीटचे पेपर घेण्याची. मग जर केंद्र सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असेल तर यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. त्यामुळे केंद्र सरकारने नीटची परीक्षाच रद्द करावी. मुळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 12वीला चांगले गुण आहेत त्या गुणांवरती त्यांना ॲडमिशन दिलं जावं. महाराष्ट्राचे नेते राज ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारला असाच सवाल केला आहे. जर विद्यार्थ्यांचे पेपर फुटत असतील, विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर नीटची परीक्षा रद्द करावी, जेणेकरून भविष्यामध्ये मुलांचं नुकसान होणार नाही. ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण त्यालाच वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन मिळेल. पण कदाचित केंद्र सरकार हा निर्णय लागू करणार नाही आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा नीटचे पेपर फुटले जातील. आपण असं का म्हणतोय? कारण की या अगोदरही नीटचे पेपर फुटले होते. त्यावेळेस देखील केंद्र सरकारने CBIची चौकशी लावली होती, पण त्यामधून फारसं काही हाताला लागलं नव्हतं. आणि आता 2026मध्ये पुन्हा तेच घडलं. नीटचे पेपर फुटले आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. पण ज्या व्यक्तीवरती लाखो मुलांनी पालकांनी विश्वास केला होता त्यास लातूरच्या RCC कॉलेजचे संचालक शिवराज मोठेगावकर यांनी विद्यार्थ्यांबरोबर अन्याय केलाय असंच दिसून येतंय.